शपथविधी पार पडल्याच्या नंतर अमोलजी मिटकरी माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मात्र आज शपथ घेतली नाही, कसं पाहता? उद्या घेतील. शेवटी संविधानिक प्रोसेसला त्यांना पुढं जावं लागतं आणि महायुतीचे आमदार जर शपथ घेत असतील तर विरोधी पक्ष म्हणून सौजन्य दाखवणं ही या पवित्र सभागृहाची परंपरा राहिलेली आहे. आज त्यांनी का आले नाहीत, का बहिष्कार टाकला हे आम्हाला कळलं नाही. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही एकीकडे म्हणता शिवशाहू फुले बाबासाहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे, दुसरीकडे मात्र अशा प्रकारे शपथविधीलाच बहिष्कार टाकायचा, मला असं वाटतं हे कुठंतरी याला साजेसं नाही. म्हणजे शपथविधीच्या दिवशी तुम्ही बघा, महायुती सरकारने अनेकांना निमंत्रण दिलं होतं विरोधकांना, त्यातही कोणी औदार्य दाखवलं नाही यायला. हे फार चुकीचं आहे. आता उद्या शपथविधी होईलच त्यांची, पण आज ज्या पद्धतीनं महायुती सरकारच्या नवीन निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी असताना महाविकास आघाडीचे लोक अनुपस्थित राहणं हे या पवित्र सभागृहाची शोभा, मला असं वाटतं ते शोभणारी नाही आहे. ते महाराष्ट्राची संस्कृती की पराजय आहे ते मान्य केला पाहिजे, पण महाविकास आघाडी EVM वरती खापर फोडताना पाहायला मिळते. कसं आता हे असं आहे की ते त्याला रडगाणं म्हणता येईल किंवा ऊर बडवून घेणं असं म्हणता येईल. मला असं म्हणायचं आहे की लोकसभेच्या वेळीसुद्धा जनतेने कौल दिला, त्यावेळेस तो कौल तुम्ही लोकशाहीचा मान्य केला. आत्ता तुम्ही एक गोष्ट मान्य करा की मागच्या काळात शेवटच्या 4 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं सरकारने शेतकऱ्याची वीज बिल माफी असेल, शेतकऱ्याला दिवसा लाईट उपलब्ध करून देणं असेल, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना असेल, कोतवालांचं मानधन असेल, अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, या सर्वांच्याबद्दल ज्या ज्या पद्धतीने छोटं एक सकारात्मक काम केलं, त्याचा मताचा टक्का वाढला आणि तो वाढलेला मताचा टक्का त्या भरवशावर महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं. आता EVMवर खापर फोडायचं, मग राहुल गांधींची यात्रा त्या मरकडवाडीवरून सुरू होणार, तिथं उत्तमराव जानकर उरबळवत आहेत. मरकरवाडीमध्ये असं देखील म्हणलंय की जे मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवरती होऊ दिली नाही, तिथं हे सरकार जे आहे ते लोकशाहीवर वरवंटा फिरवण्याचं काम करतंय, असा आव्हाडांचा देखील. आव्हाड असतील, उत्तमराव जानकर असतील, या लोकांना आता साक्षात्कार जर होत असेल की EVMचा घोटाळा आहे, तर त्यांनी निवडून आलेत ना, ते त्या मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. चला, तुमच्या सूर्योदयाच्या माध्यमातून माझं जितेंद्र आव्हाडांना चॅलेंज आहे की तुम्ही मुंब्रा कळवा विधानसभेत निवडून आलात, तुमचा विजय EVMचा विजय असा आम्ही समजतो, आणि जर हे तुम्हाला मान्य असेल तर राजीनामा द्या आणि तुमच्याच मतदारसंघापासून सुरुवात करा बॅलेटवर निवडणुका घ्यायची. होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. असं काय ते गिरे तो बी टांग उपर पद्धतीनं वागणं काही बरोबर नाही. त्याच्यामुळं ह्या लोकांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. यांनी कितीही आंदोलनं करू देत, शेवटी लोकशाहीमध्ये जनतेनं दिलेला कौल मान्य करून पुढे गेलं पाहिजे. आमचे पण उमेदवार पराभूत झाले ना, काल पराभूत उमेदवारांची बैठक देवगिरीला घेतल्या गेली. त्यातही आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या की हार झाली हे कबूल करा आणि आता पुढं लढा. जिथं जिथं तुमच्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी काही मदत करता आली तर आम्ही नक्की करू. हे लोकशाहीचं वेगळेपण आहे, पण हे त्या विरोधकांना सुचत नाही. त्याच्यामुळं आव्हाडांना तर आता शेवटी विरोधी पक्ष नेता पण सभागृहात नाही. दुर्दैव वाटतं, असायला पाहिजे, कारण सत्ता निरंकुश होता कामा नये. आता या लोकांना बोलण्याशिवाय काही अर्थ नाही झाला. धन्यवाद. अमोल मिटकरी साहेब हे होते. अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सैफान शेख सोबत सूर्य दुजबडिया, मुंबई.